हॅलो एव्हरीवन. तर बघू शकता किती सुंदर असा मी इयर लेंथ बॉब हेअर कट केलेला आहे. आणि हिचे हेअर्स ऑलरेडी लहान होते तरी पण त्यांना छोटे हेअर्स हवे होते. तर बघूया, लेट्स स्टार्ट. तर हे बघा, इथे हिचे कानाच्या खाली केस आहेत आणि मी त्यानंतर स्प्रे करून घेत आहे. स्प्रे केल्यानंतर मी ते सेक्शन्स करून घेणार आहे. केस दाट आहेत त्यामुळे मला इथे सेक्शन करावे लागलेले आहेत, कारण केस हे कमी जास्त कट होतात. मग इयरपर्यंत आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर आपण आता कटिंगला स्टार्ट करूया. इथे मी आता मेजरमेंट करून घेतलेलं आहे. तिच्या आईला विचारलं की तुम्हाला हेअरचे कुठपर्यंत कट हवे आहेत, तर त्यांनी कानाच्या मध्यभागी सेंटरला सांगितलेलं आहे. आणि आता मी सर्वात आधी छोटंसं सेक्शन घेतलेलं आहे आणि ते कानाच्या सेंटरला कट करून घेणार आहे. आणि आता ही आपली गाईडलाईन आहे. या गाईडलाईनला पकडून आपल्याला पूर्ण हेअर कट करायचं आहे. तर बघू शकता, थोडेसे जे कट केलेले हेअर्स आहेत ते आपल्याला हातामध्ये थोडे पकडायचे आहेत आणि मग त्याला राऊंडमध्ये कट करत जायचं आहे. पूर्ण हेअर कट सेम आपल्याला असाच करायचा आहे. आपलं जो कान आहे तो आपला सेंटर आहे. तुम्ही बघू शकता दुसरी बाजूसुद्धा मी सेम अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे. जे एक्स्ट्राचे हेअर्स आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित इथे कट करून घेत आहे. त्यानंतर पुन्हा सेक्शन काढून घ्यायचं आहे बॅक साईडचं आणि ते सेक्शनसुद्धा आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत. फ्रंट साईडसुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत. मी पुन्हा रीचेक करत आहे. तुम्हाला दिसत असेल मी सारखं विंचरून घेत आहे आणि मग जे एक्स्ट्राचे हेअर्स आहेत ते सुद्धा मी कट करून घेत आहे, कारण की केस हे राहतात. आपण जेव्हा कैची चालवत असतो तेव्हा ते केस आतमध्ये घुसून जातात आणि मग आपला कट्स जो आहे तो कमी जास्त दिसतो. तर मी इथे माथ्यावरचा जो सेक्शन आहे तो काढून घेणार आहे. त्यालाही विंचरून घेणार आहे. सेक्शन केल्यामुळे आपल्याला कटिंग ही खूप सोपी जाते करायला आणि केस हे सुद्धा एकदम सिमिलर कट होतात. ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला कट करायला एकदम सोपं जातं. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही हेअर कटिंग करत असताना सेक्शन हे करायलाच हवं आणि तुम्हाला कटिंग शिकण्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस ही प्रॉपर होत नाही तोपर्यंत तुम्ही हेअर एक्सपर्ट होणार नाही. त्यामुळे कटिंगमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट असो, तुम्हाला प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. बघू शकता मी आता सेक्शन कट करून घेतलेलं आहे. फ्रंट साईडचं सेक्शनसुद्धा मी कट करून घेणार आहे. सेंटर पार्टिशन करून घेतलेली आहे आणि गाईडलाईन तर आपल्याकडेच अवेलेबल आहे. तर बघा, इथे मी आता हे हेअर्स हे आपलं जे गाईडलाईन आहे त्याला पकडून घ्यायचं आहे आणि मग त्याला व्यवस्थित असं मी कट करून घेणार आहे. थोडे मागच्या दिशेला हेअर्स मी ओढलेले आहेत, कारण की कानाच्या मागे जेव्हा मुलं केस टाकत असतात तर ते केस खूप छोटे दिसतात. तर मी त्याला ऑलरेडी थोडं कानाकडे ओढून घेतलेलं आहे आणि मग कट केलेलं आहे. इथे मी आता झिरो मशीनचा उपयोग करणार आहे. तुम्हीसुद्धा ही अशा प्रकारची झिरो मशीन नक्कीच उपयोगात घेऊ शकता. याने आपला कटला खूप छान फिनिशिंग देता येते. मानेवरचे केस हे एकदम छान प्रकारे निघतात. कुठेही केस हे राहत नाही, त्यामुळे आपला कट हा खूप सुंदर दिसतो. त्यानंतर केस रिमूव्ह करून घेतलेले आहेत. नॉर्मल असं ब्लो ड्राय करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला सेटिंग तर करता येणार नाही, पण ब्लो ड्राय केल्यामुळे केस हे जरा शेपमध्ये दिसतात. बघू शकता आपला फायनल लुक अशा प्रकारे झालेला आहे. हेअर कट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू. आणि बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल आणि नेक्स्ट हेअर कट तुम्हाला बघायला भेटेल. सो बाय बाय, थँक्यू.